विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे आता माझ्यासाठी 40 दिवस द्या असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। कागल इथल्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक कागल इथं पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते। 12 ऑक्टोबरनंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते। आचारसंहिता लागण्यापूर्वी शेंडा पार्कातील 1100 बेडच्या हॉस्पिटलच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। मौजे सांगव इथं 100 बेडच्या रुग्णालयासह शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय लवकरच उभारण्यात येईल। त्याशिवाय उत्तूर इथं योग निसर्गोपचार केंद्र आणि तलाव सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असंही नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय। सिद्धनेरलीतील दलित कुटुंबाची जमीन समरजित सिंह घाटगे यांनी काढून घेतल्याचं संबंधित नागरिकांचं म्हणणं आहे। या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी चौकशी करावी अशी सूचना समरजित सिंह घाटगे यांनी केली आहे। सोमवारी त्याबाबतची माहिती जाहीर करणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। यावेळी भैया माने, विकास पाटील, नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केलं। बैठकीला चंद्रकांत गवळी, सुनील सूर्यवंशी, शशिकांत खोत, मनोज फराकटे, शीतल फराकटे, प्रकाश गाडेकर, रवींद्र पाटील, प्रवीण काळबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।